हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 12 आहे. काय सांगतायत? मागच्या गाथेत सांगितलं की द्रव्य कसं असतं, उत्पाद वे द्रव्यवान द्रव्य असतं. मग त्याच्यामध्ये उत्पाद आणि वे हे द्रव्यामध्ये नाहीत. ह्याचा अर्थ काय? द्रव्य सत आहे आणि पर्यायामध्ये उत्पाद वे ध्रुव असतं असं त्यांनी इथं सिद्ध करून दाखवलं होतं. कारण ते अंश आहेत. उत्पाद वे हे क्षणिक पर्याय आहे. त्यामुळं द्रव्य हे ध्रुव आहे, नित्य आहे. त्याच्यामध्ये उत्पाद वे नाही. म्हणजे सर्व पर्यायांमध्ये जे कॉन्स्टंट राहते ते द्रव्य आहे. त्यामुळं द्रव्यामध्ये नाश वगैरे होत नाही. हे सगळं सांगता येते. आपले सिद्धांत म्हणजे जिनधर्माचे जे सिद्धांत आहेत, अनेकांत तत्वाचे जे सिद्धांत आहेत ते सांगायला लागले. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अन्यमतींचं खंडन पण होत आहे. त्या दृष्टीने हे सगळे तत्व सांगतायत. द्रव्य उत्पाद वे द्रव्यवान आहे, द्रव्य गुणपर्यायवालं आहे आणि द्रव्य सत आहे, असे 3 लक्षणं घेऊन सांगतायत. जयसेनाचार्यजींची टीका आहे आज. काल काय उदाहरणं बघितली होती आपण? गोरस जे आहे ते सगळ्या त्याच्या पर्यायांमध्ये ध्रुव राहते, म्हणजे नित्य आहे. मग त्या पर्याय त्या द्रव्याच्या आहेत. गोरस हे द्रव्य आणि त्याच्या पर्याय कुठल्या? गोरसाच्या पर्याय कुठल्या? दूध, दही, तूप, लोणी हे सगळ्या गोरसाच्या पर्याय म्हणल्या जातात. मग त्या सगळ्यामध्ये गोरस कसा आहे? कॉन्स्टंट आहे, ध्रुव आहे. आणि पर्याय परिवर्तनशील आहेत हे सांगितलं. मग आता जयसेनाचार्यजी पण तेच सांगतायत. एवं द्रव्यार्थिक पर्यायार्थिक लक्षण नयद्वय व्याख्यानेन सूत्रम गतम. मागच्या गाथेमधलं सांगितलं की द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय या 2 लक्षणाच्या द्वारे, 2 नयांच्या द्वारे व्याख्यान करून मागची गाथा सांगितली. काय सांगितलं होतं? द्रव्यार्थिक नयाने द्रव्य सत आहे आणि पर्यायार्थिक नयाने त्याच्यामध्ये उत्पाद वे ध्रुव होतं, असं दोन्ही नयाच्या द्वारे कथन केलं द्रव्याचं. पुढं अथ द्रव्य पर्यायाणाम निश्चयनयेन अभेदम दर्शयती. नंतर द्रव्य पर्यायाचं निश्चयनयाने अभेद आहे असं दाखवतात. कुठला नाही? काल बघितलं होतं आपण हे. द्रव्य आणि पर्यायामध्ये कोणता संबंध आहे? द्रव्य आणि पर्यायामध्ये कोणता संबंध असतो? तादात्म्य संबंध असतो. म्हणजे त्या द्रव्याची पर्याय होणारच तर ती त्याच्याशी अभेद असते. म्हणून अनित्य तादात्म्य संबंध म्हटलं जातं. द्रव्याचा गुणाशी नित्य तादात्म्य आणि द्रव्याचा पर्यायाशी अनित्य तादात्म्य संबंध असतो. म्हणून तिथं सांगतायत निश्चयने जरी म्हटलं तरी सुद्धा अशुद्ध निश्चयनयाने द्रव्य आणि पर्यायामध्ये अभेद आहे हे सांगतायत. पज्जय विजुदम दौवम दौव विजुत्ताय पज्जयाणथी दोन्नम अनन्नभूदम भावम समणा परुवेंती. काय सांगितलं होतं अर्थ? पर्यायरहित द्रव्य नसतं आणि द्रव्यरहित पर्याय नसते. आता तुमचा जीव आहे ते द्रव्य आहे. पर्याय कुठली आहे? स्थूल रूपाने बघायला गेलं तर आता पर्याय कोणती आहे तुमची? मनुष्यातही पर्याय आहे. अल्पज्ञान ही पर्याय आहे. क्षयक्षमिक ज्ञान असं
जीव हे द्रव्य आहे तर त्याच्याबरोबर कुठली ना कुठली पर्याय आहेच. म्हणून द्रव्य हे पर्यायाला सोडून नसतं, तसंच पर्याय सुद्धा द्रव्याला सोडून नसते. असं कुठंतरी मनुष्य आहे पण त्यामध्ये जीव पण नाही, पुद्गल पण नाही असं होणार नाही. म्हणजे जीव नसलेला दिसून येईल मनुष्य शरीर तुम्हाला, पण पुद्गल पण नाही आहे असं होणार नाही. काय कळलं? पुद्गलाची कुठली पर्याय आता? जीवाची मनुष्य पर्याय म्हणता येतं. पुद्गलाची कुठली पर्याय आहे? म्यूट ठेवते आणि बोलती, मला काय ऐकू यायचं? मनुष्य शरीर. हा, म्हणजे जे काही स्कंद झालेला आहे ना, हा ती पुद्गलाची पर्याय आहे. त्यामुळं त्यात पुद्गल पण नाही आहे असं होणार नाही. जीव नाही आहे असं होईल कदाचित, पण पुद्गल नाही आहे असं होणार नाही. म्हणून द्रव्यरहित पर्याय नसते, पर्यायरहित द्रव्य नसतं. दोनों एक दूसरे से अनन्यभूत भाव है ऐसा श्रमण कहते हैं. असं त्याच्यामध्ये सांगितलं. अनन्यभूत आहेत, परस्पराशी अविनाभूत आहेत द्रव्य आणि पर्याय. म्हणजे आता श्रद्धा गुणाची कुठली पर्याय आहे तुमच्यामध्ये? द्रव्य आहे ना जीव, मग त्याच्या सगळ्या गुणांच्या कुठल्या ना कुठल्या पर्याय आहेत. त्यामुळं पर्यायाने रहित नुसतं द्रव्य गुण नाही आहेत. मग आता तुमच्या द्रव्याची कुठली पर्याय आहे? श्रद्धा गुणाची. सम्यक दर्शन. होय. बर, निर्णय केला असेल तर सम्यक दर्शन ही पर्याय आहे, नसेल तर मिथ्या दर्शन आहे. म्हणून एकतर सम्यक दृष्टी असेल जीव, नाही तर मिथ्या दृष्टी असेल, पण कुठलीच पर्याय नाही असं होणार नाही. कुठल्या गुणस्थानामध्ये असं आहे की श्रद्धा गुणाची पर्याय नाही आहे? दुसऱ्या तिसऱ्या गुणस्थानात कोण आहे हो? सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे? श्रद्धा गुणाची कुठली पर्याय दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात? विचार करा. पण पर्याय गुण आहे म्हटल्यावर पर्याय आहेच. चला वाचा. दधी दुग्ध आदी पर्याय रहित. वाचो ना. दधी दुग्ध आदी पर्याय रहित गोरसवत पर्याय रहितम द्रव्यम नास्ती. काय म्हणजे? दधी दुग्ध आदी पर्यायाने रहित गोरसाप्रमाणे पर्याय रहित द्रव्य नसते. जसं ते गोरस, त्याचे एकतर दूध पर्याय असेल, दही पर्याय असेल, तूप पर्याय असेल, पण कुठल्याही पर्यायाने रहित गोरस असतं असं कधी होणार नाही. जसं काल उदाहरण दिले होते, सोनं आहे तर कुठली ना कुठली पर्याय असणार त्याची. सोन्याची अंगठी असेल, कुंडल असतील, काय कंकण असेल, कुठली तरी पर्याय असणार. पर्यायाने रहित सोनं नसतं. मग बिस्किटमध्ये कसं असतं हो? सोन्याची कॉईन असती. मग तिथं कुठं कुठली पर्याय आहे? पर्यायच आहे ती पण एक. जे काय तुम्ही बिस्किट म्हणताय ना किंवा ती कॉईन म्हणताय, तर ती सुद्धा एक पर्यायच आहे सोन्याची. बरं, ते कॉईन आणि बिस्किट पण नाही केलं, खाणीतनं काढलेलं सोनं आहे, मग त्याला कुठं कुठली पर्याय आहे? ती पण अशुद्ध दशा ही त्याची पर्यायच आहे. शुद्ध केल्यावर त्याचं तुम्ही दागिने करणार तर ती पर्याय वेगळी, पण जेव्हा खाणीतून काढणार त्यावेळेस ती अशुद्ध दशा म्हणजे सुद्धा त्या द्रव्याची, त्या सोन्याची पर्यायच आहे. म्हणून कुठल्याही अवस्थेमध्ये द्रव्य पर्यायाला सोडून नसतं आणि पर्याय द्रव्याला सोडून नसते. पहिल्या वाक्यात सांगितलं पर्याय रहित द्रव्य नसतं. मग कुठली पर्याय आणि कुठलं द्रव्य आहे? गोरस ही पर्याय आहे, द्रव्य आहे, आणि त्याच्यामध्ये दूध, दही वगैरे ह्या सगळ्या पर्याय आहेत. तूप. तर आता सांगतायत की पर्याय रहित द्रव्य नसतं. दिसतंय का बोर्डवरचं? तर दधी, दूध आदी पर्यायाने रहित गोरस
नसतं, म्हणून पर्याय विरहित द्रव्य नसतं हे पहिली विवक्षा घेतली. आता उलट सांगतायत, द्रव्यरहित पर्याय नसते. वाचा. गोरसरहित गोरसरहित दधी दुग्धादी पर्यायवत् द्रव्यविमुक्ताः द्रव्यविरहिताः पर्यायाः न सन्ति. बरोबर. काय सांगितलं? गोरसरहित. इथं सांगितलं होतं पर्यायरहित द्रव्य नसतं, आता सांगतात द्रव्यरहित पर्याय नसते. त्यामुळं गोरसरहित दधी दूध पर्यायाप्रमाणे द्रव्यविरहित पर्याय नसते. म्हणजे कुठलंही द्रव्य असेल तर त्याची पर्याय असतेच. पुढं यतः वाचायचं. यतः एवं अभेदनयेन द्रव्यपर्याययोः भेदः न अस्ति नास्ति ततः एव कारणात् द्वयोः द्रव्यपर्याययोः अनन्यभूतम् अभिन्नभावं सत्ताम् अस्तित्वस्वरूपं प्ररूपयन्ति. काय सांगायला लागले? यतः एवं, ज्या कारणाने, अशा रीतीने, अभेदनयाने द्रव्यपर्यायामध्ये भेद नाही. म्हणजे अभेदनयाने म्हणजे जेव्हा त्याला एकत्र पाहतो तेव्हा, जसं म्हणले मी आत्ता काय की आपलं द्रव्य कुठलं आहे? जीव आहे. आणि जीव आणि त्याची पर्याय म्हणजे आता तुमची पर्याय मनुष्य आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, ही पर्याय आपली. तर असं कधीही नसतं की द्रव्य पर्याय रहित असतं. समजते का? द्रव्य म्हणजे जीव आणि त्याची पर्याय कुठली आहे? आता तुमची पर्याय मनुष्य आहे. उद्या काय होणार आहे? मेल्यावर काय व्हायचंय? काय व्हायचं काका? इथून मेल्यावर काय व्हायचंय पुढच्या जन्मात? मनुष्यच व्हायचंय, देव व्हायचं नाही का? म्हणजे जीव हा द्रव्य झाला तर त्याची मनुष्य ही पर्याय म्हणतो आम्ही. पर्याय इन द सेन्स जी चेंजेबल असते. जसं कालची पर्याय आज नाही आहे. काल आपण समजा काय डोकं दुखत होतं, तुम्हाला कशाचा त्रास होत होता, मग ती पर्याय आज नाही आहे. पर्याय म्हणजे जी बदलणारी अवस्था असते त्याला म्हणायचं पर्याय. बालक होतो ती पर्याय नाही राहिली, आता आपण मोठे झालो, वृद्ध होणार, म्हणजे याच्यातून दुसऱ्या अवस्थेत जाणार, दुसऱ्या शरीरात. तुम्ही आता पंढरपूरमध्ये होता तिथून इथं आला, म्हणजे काय झालं? पर्याय बदलली. म्हणजे ही प्रति समयाला बदलत असते पर्याय. मग ती पर्याय आपण जर लक्ष केली, म्हणजे त्याला धरून बसलो की मला आज काय म्हणायचं, सुंदरच शरीर पाहिजे, निरोगीच पाहिजे. काय पाहिजे आजी? काय काय पाहिजे? काय काय पाहिजे? निरोगी पाहिजे. ते निरोगी राहत नाही की आपण त्याला राहा म्हणलं तर. करेक्ट. म्हणजे नाही, आत्मा चांगला असला की शरीर चांगलं राहतं. हो, उलट आत्मा चांगला राहतोच, चांगलाच असतो. हा, बर, होय. हा, आम्ही असं बघतो उलट, आणि असं बघायला पाहिजे. म्हणजे आत्मा जर चांगला असेल ना तर ह्या शरीराला बिघाड झालं तरी पण तो चांगला राहतो, म्हणजे सुखी राहतो. जसं आता तुम्ही नातीजवळ आला, आनंद झाला का नाही? आनंद झाला का नाही झाला? झाला म्हणते. लाडकी नात आहे का? म्हणजे आपल्याला काल आनंद नव्हता, आज आनंद झाला. का झाला? आनंद झाला. म्हणजे आपण आनंदी झालो ना. शरीर तर कालचं आणि आजचं एकच आहे, पण आत्म्याला आनंद मिळाला. म्हणजे मी मानलं ना की ह्यांच्यामध्ये आनंद आहे. हा, शरीर दुःखी सुखी होत नाही, आत्मा दुःखी सुखी होतो. म्हणजे शरीर तर आता समजा कोणाचं डेड बॉडी पडून राहिली, मग ते शरीर सुखी आहे का दुःखी आहे? शरीर दुःखी आहे का जीव दुःखी होतो? तो गेला की निघून तिथनं. मग शरीर कसं आहे? ते ना सुखी आहे ना दुःखी आहे. शरीर तर निर्जीव आहे, त्याला कुठं काय वेदना आहेत. मग जीवाला वेदना असतात, तो मी आहे.
असं आपण जाणलं की आपल्याला आता पण सुख आहे. म्हणून म्हटलं सुख ही पर्याय आणि दुःख ही पण पर्याय. मग त्याच्यामध्ये द्रव्य कोण? जीव. मग तो मी आहे एवढंच विचार करायचंय. मी जीव आहे, सुखी नाही दुःखी नाही, बाहेरचं सगळं शरीरवाला मी नाही किंवा मनुष्य स्त्री पुरुष नाही, मी तर जाणतोय. मग जाणणं हे काम आहे आपलं. फक्त काय काम आहे? सगळ्या पर्यायामध्ये मी फक्त जाणतोयच. याला सोडून मी काय करू शकत नाही. आपल्याला वाटतंय की मुलीला मी मोठं केलं का नाही केलं? आता छोटं करा बघू. मग त्यांच्या परिणतीने ते मोठे झाले असं आपण नंतर म्हणतो. म्हणजे याच्यासाठी परवा मी एक गोष्ट सांगितली होती की एक सेठजी होते आणि त्यांना 4 मुलं होती काका. तर त्याच्यामध्ये 3 मुलं एकदम मस्त शिकून मोठे झाले. काय एक जण बॅरिस्टर झालं, एक जण काय मोठा वकील झाला, डॉक्टर झाला, असं 3 जण चांगल्या पोस्टला लागले. काय एक जण फिजिओथेरपिस्ट झाला आणि एक कुठं एअरपोर्टवर. म्हणजे असं चांगल्या पोस्टला लागले 3 पण. मग आता इंटरव्ह्यू घ्यायला लोक आले तिथं घरी आणि आल्यावर त्यांनी विचारलं की किती चांगलं शिकले तुमची पोरं. मग ते वडील काय म्हणतात? मी शिकवलं बरं का. एवढे सगळेजण शिकले म्हणजे मी केलं म्हणता का नाही काका? कोण केलं? मुलांना मोठं त्यांना एवढं करेक्ट. ह्याला म्हणायचं त्यांचं परिणाम त्यांना मिळणार फळ. मी किती म्हणून मदत करणार. तुम्हाला वाटलं असतं की तिने आज इंजिनियर व्हावं आणि तिने डॉक्टरी शिकली तर इंजिनियर करू शकला असता का? म्हणजे दुसऱ्या द्रव्याची पर्याय आपण आणू शकत नाही. आपण मदत करणार पण त्यांचं परिणाम त्यांच्यामध्येच होणार आहे. तर झालं काय? त्या मनुष्याला विचारलं जाऊन लोकांनी. म्हटलं एवढे मोठे मुलं झाली तुमची, तुम्ही तुमचं काय त्याच्यावर काय तुमचं स्पीच द्या. तर त्या वडिलांनी काय सांगितलं? मी केलं म्हणला. ह्या सगळ्यांना मोठं केलं, एवढं शिकवलं, किती कष्ट केले, मी केलं. आणि मग तिथं 4था मुलगा आला. तर तो व्यसनी होता, दारू पित होता. मग वडिलांना विचारलं लोकांनी, याला व्यसनी कोण बनवलं? कोणी बनवलं? वडील म्हणले हे त्याचं ते बनलाय म्हणला, मी काय बनवलं नाही त्याला. आता जर 3घांना तुम्ही बनवलंय तर 4थ्याला कोण बनवलं? तिथं पण म्हणा मीच बनवलंय. आणि जर त्याला मी नाही बनवलं तर ह्या 3घांना पण तुम्ही कसं बनवलं? म्हणजे दुसऱ्याला बनवणारे आपण नसतो. आपण त्याच्यामध्ये फक्त तुमचा रोल काय हो? बस आहे म्हणून तुम्ही तिथं संयोगात आहात, पण परिणमन करू शकत नाही आपण कोणाचं. तुम्ही भलेही समजा घरातल्या सगळ्यांना पाहिजे त्या वस्तू दिल्या तरी पण त्यांना समजा सुख नाही वाटत. काय करून तुम्ही सुखी करणार त्यांना हो? जसं मुलगा आहे एक छोटा 4-5 वर्षाचा आणि त्याचे आई वडील त्याला सगळं देतात बरं का, काय पाहिजे ते सगळं देतात, पण तो सतत अशांत. चॉकलेट दिलं नको, शाळेला जाऊ खेळू नको. आता त्याला सुखी कसं करायचं सांगा? जर तो स्वतः सुख नाही मानेल, बघेल, शोधेल तर त्याला मिळणारच नाही, जर शोधत नसेल तर. आणि म्हणूनच काल सांगितलं ना, समता भाव असेल ना तो सुखी राहू शकतो, नसेल तर नाही. मग समता कशी आणायची? कुठल्या दुकानात मिळती? समता म्हणजे आपले परिणाम आहेत, आपले भाव आहेत ते. आपण दुसऱ्याकडे बघून विषमता करतो, हा चांगला वाईट पाहिजे नको. पंढरपूर आवडलं का? अकलूज आवडलं? पंढरपूर आवडलं? होय, म्हणजे देव आवडला असं म्हणायचंय. मग देव माझ्यामध्ये आहे, देव तिथं नाही आहे तर माझ्यामध्ये देव आहे, तो सगळ्याला आवडणारच. त्या देवाला बघायचं आणि मी सुद्धा देव आहे का देवी आहे? म्हणजे माझा आत्मा स्वयं देव आहे असं जाणल्यावर आपल्याला सुख मिळतंच. तर म्हणून सांगायला लागले तिथं की यतः एवं, अशा रीतीने अभेद नयाने द्रव्य पर्यायामध्ये भेद नाही, म्हणूनच त्या कारणाने द्रव्य आणि पर्यायामध्ये अनन्यभूत अभिन्न भाव आहे. त्यालाच सत्ता म्हणलं किंवा स्वरूप अस्तित्व स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे. कशासाठी सांगितलं? म्हणजे तत्व सांगता येतं की कसं असतं, कुठलंही द्रव्य असू दे त्याच्यामध्ये त्याची पर्याय असतेच. पर्यायरहित द्रव्य नसतं आणि द्रव्यरहित पर्याय नसते. जीवामध्ये ज्ञान गुण आहे. मग ते ज्ञान
छोटं असेल, मोठं असेल, पूर्ण असेल, असं त्याची पर्याय कुठली ना कुठली असतेच. जसं आता म्हटलं जीव आहे तर त्याच्यामध्ये जाऊ दे, तुम्हाला सोन्याचं उदाहरण समजेल चांगलं. सोनं आवडत असतं लोकांना. सुवर्ण हे द्रव्य आहे, त्या सुवर्णाची कुठली अवस्था असते? काय असेल ते गळ्यातलं, कुंडल, कानातलं, नथ म्हणा, बांगड्या म्हणा, हे सुवर्णाच्या पर्याय म्हटल्या जातात. म्हणजे डिफरंट त्याचे अवस्था, काय म्हणायचं, कॅटेगरी म्हणायचं का? बरं, कॅटेगरी म्हणजे ते तुमचं सोन्यामधलं 24 कॅरेट, 22 कॅरेट हे त्याचं झालं. पण पर्याय म्हणजे त्याचं बनवलेले ऑर्नामेंट्स जे पण असतील ते, त्याला पर्याय म्हणायचं. जसं कुंडल म्हणा, कंकण म्हणा, हे सगळ्या सुवर्णाच्या पर्याय आहेत. मग एक मुलगा होता आणि म्हणजे वडिलांना एक मुलगा आणि मुलगी, कोण? पूजा आणि प्रथमेश, हो ना. हां, तर त्या वडिलांकडं सोन्याचं मुकुट होता एक. तर त्या मुलीला काय पाहिजे होतं? मला सुंदर नेकलेस करायचं आहे म्हणली ती. पाहिजे का? नको म्हणती. मग ती वडिलांना म्हणाली की मला सुंदर नेकलेस पाहिजे, ते मुकुट कट करा आणि मला नेकलेस करून द्या. तर ते वडील म्हणतात ठीक आहे. पण तेच ऐकलं प्रथमेशनी आणि त्यांनी काय सांगितलं? नाही, मला ब्रेसलेट पाहिजे. आता काय करायचं वडिलांनी? मुलीचं ऐकायचं का मुलाचं ऐकायचं? कोणाचं ऐकता? म्हणजे आपल्याला तेच वाटते की वडील तटस्थ असणार, काय तुमचं नेकलेस होऊ दे नाही तर ब्रेसलेट होऊ दे, सोनं तर माझ्याजवळ राहतंय ना, बाहेर तर गेलं नाही कुठं. म्हणून वडिलांची दृष्टी तटस्थ. आणि तेच त्या मुकुटाला तोडलं आणि काय केलं? नेकलेस केला. तर प्रथमेश दुःखी झाला. आता कोण दुःखी, कोण सुखी आणि कोण न्यूट्रल? ज्याला जे पाहिजे होतं ते मिळालं तो सुखी झाला आणि ज्याला नाही मिळालं तो दुःखी झाला. आणि वडिलांची दृष्टी कशी? सोनं सोनं आहे, कुठल्या तरी फॉर्ममध्ये राहू दे. फॉर्म म्हणा त्याला, सुवर्णाचे काय असतील ते वेगळे वेगळे फॉर्म. तर त्या अवस्थांमध्ये असलं तरी सुवर्ण घरातलं घरातच आहे, कुठं गेलं नाही बाहेर. या अपेक्षेने त्यांची दृष्टी दोन्हीमध्ये स्थिर, न सुख न दुःख, माझं माझ्याजवळ आहे. असं जीव कुठेही जाऊ देत, आज मनुष्य आहे, उद्या देव होईल, कदाचित नरकात जाईल, कदाचित देवगतीत जाईल, पशु पर्यायांमध्ये जाईल. पण ज्याला समजलं जीव जीव आहे त्याला दुःख नाही होणार. कुठलीही पर्याय तुम्ही केलेल्या परिणामांचं फळ म्हणून मिळणार आहे ती पर्याय. पण त्या पर्यायामध्ये आपण जर आकुलता केली, मला असंच शरीर का मिळालं, मला तसं सुंदर ऐश्वर्या राय सगळं पाहिजे, नको. कोण आवडते मग? म्हणजे तसं शरीर का नाही मिळालं, असं कोणाची जर आकुलता असेल, दुःख असेल, कोण सुखी करू शकणार? जे मिळालंय ते सुंदर आहे हे बघितलं नाही तर एखादा कुरूप जरी व्यक्ती असेल, स्त्री असेल ना, तरी ती आरशात बघताना काय विचार करते? काय असं असं करणार, असं असं करणार, मी सुंदर आहे. दृष्टी आहे ना शेवटी तुमची पाहण्याची, ती मी तर सुंदर आहे. मग कुठलीही पर्याय असू दे, सुंदर असो किंवा कुरूप असो, त्याच्यामध्ये जीव जाणतोय. मग त्या जीवाला जाणायचं. आपण जसं जीव आहे तसं सगळे पशु सुद्धा जीव आहेत. मग त्या पशूंना आपल्याला जगायचा अधिकार आहे, तसं त्या पशूंना सुद्धा जगायचा अधिकार आहे. मग आपण खाणार तर भक्ष्य खाणार, अभक्ष्य का नाही खायचं सांगा? अभक्ष्य खातो ना, का नाही खायचं? जे नॉनव्हेज खातात ना त्यांना सांगितलं का नाही खायचं ते. तर अशा अनेक घटना सांगितल्या ज्याच्यामध्ये की अनेकांनी उत्तरं दिली त्यांच्या साईडनी. कसं की ते म्हणाले आम्ही काय त्यांना त्रास देत नाही, जे दुसऱ्यांनी मारलेलं असेल ते आम्ही घेतो. म्हणजे काय झालं, तुमची डिमांड आल्यावर त्यांना ते मारणार आहेत. मग एक दिवस काय झालं असं की एका मनुष्यानी, नाही राजा होता, राजाचा मुलगा होता, त्यांनी काय केलं, त्याला सवय लागली होती नॉनव्हेज खायची. म्हटल्यावर त्यांनी सांगितलं त्याच्या स्वयंपाकीला की मला हे करून द्यायचं म्हणून. तर तो स्वयंपाकी रोज काय ना काय आणायचा. म्हणजे त्यांच्या घरात खात नव्हते, पण तरी पण राजकुमाराची आज्ञा म्हटल्यावर तो आणून द्यायचा काय ना काय.
आणि मग ते दिलेलं ह्याला चटक लागली आणि तो खायचा दरवेळेस. आणि मग झालं काय त्याच्यातून की ते एक दिवस झालं की राजाने सांगितलं होतं अष्टानिका पर्व चालू आहे तर नॉनव्हेज खायचं नाही. आणि सांगितल्यावर पण राजकुमाराला चटक लागली होती ना, त्यामुळं तो खुर्चीवर त्यांनी सांगितलं स्वयंपाकाला नाही, मला आणायचंच, मला पाहिजेच. असं म्हटल्यावर काय केलं, आता ते स्वयंपाकी असतो तो काय म्हणायचं नोकर माणूस, त्यांनी काय केलं कुठून तरी एक शेळी होती का बकरी असं काय, आणि तिचा पाय तोडून आणला. आणि मग ती लंगडताना दिसल्यावर राजाला कळालं की कोणीतरी त्याला त्रास दिलेला आहे. आणि मग कोणी माळ्याने वगैरे बघितलं होतं असं त्यांनी तोडलेलं. मग त्यांनी विचारलं कोण केलंय हे, तर आलं कोणावर आळ, राजकुमारावर. मग राजाला राग आला की आज्ञेचा भंग केलाय म्हणून त्यांनी काय केलं, राजाने सांगितलं सगळ्यांसाठी समान रूल आहे, जर 8 दिवसासाठी नॉनव्हेज कोणी खायचं नाही असं मी सांगितलं होतं तर त्यांनी पण पाळायला पाहिजे. आणि त्यांनी नाही पाळलं तर जी सगळ्यांना सजा ती ह्याला पण सजा. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, राजाने सांगितलं त्याला काय होते लक्षात येईना माझ्या, मृत्यूदंड दिला का त्या राजकुमाराला. आणि म्हणजे ते त्यांनी त्या पशुला त्रास दिला ना आणि त्याला मृत्यूदंड दिला. म्हणजे राजा न्यायशील होता, मग त्याला हे फळ का मिळालं, मी राजकुमार असताना मला का मारायचं, असं नाही आहे. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देणार तर तुमचा पण जीव जाणार, हे सांगितलं. आणि ह्याच्यापेक्षा वेगळी अजून एक नॉनव्हेज का नाही खायचं याच्यासाठी मला उदाहरण आठवे ना, ते ह्याच्यात पण सांगितलं ना काय, त्या ह्याला हंसाला आणून रंगवलेलं असतं कोण, अंजना, आणि त्यांचीच आहे ना ती स्टोरी. 16 घडीसाठी त्यांनी आणलं आणि रंगवलं नुसतं, हंस सुंदर दिसला ह्याच्यामध्ये, हंसाचं पिल्लू सरोवरामध्ये जंगलात. तर त्यांनी तिथनं आणलं आणि मजा म्हणून काय केलं, त्याला रंग मारला. आणि नेऊन नंतर वाटलं की ती हंसीण आलाप करायला लागली, रडायला लागली, म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्या हंसाला नेऊन परत सोडलं. पण ह्याच्यामध्ये त्यांचं काय झालं, कितीतरी वेळ समजा 4-5 तास गेले समजा, तर त्याच्यानंतर नेऊन सोडलं परत, तर ती हंसीण ओळखेच ना, रूप बदललं होतं ना त्याचं सगळं रंग मारल्यामुळं. त्यामुळं तिला पुरा शोक होत होता, माझा हंस कुठं गेला असं. त्यामुळं मग झालं काय, नेक्स्ट भवामध्ये ज्यांनी रंगवलं होतं ना त्याच्या बायकोशी त्याचा वियोग झाला तेवढ्याच काळासाठी, त्यापेक्षा जास्त असं त्यांनी 4-5 तासासाठी जर त्याला वियोग त्यांचा केला तर ह्याला 40-50 वर्षासाठी वियोग भोगावा लागतो असं. म्हणून सांगितलं की आपण जे करतो ना ते आपल्याकडे येत असतं परत. आणि त्या जीवांना सतवणार, त्यांना जर आपण मारणार तर नियमाने ते शत्रू होतात आपले, कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला परत उदय भोगावे लागतात. म्हणून जे खायचं ते भक्ष्य खायला पाहिजे, अभक्ष्य खाणं असं तुम्ही तुमच्या सगळ्या पेशंट्सना सांगायचंय. काय बाकीचं काय नाही करू शकत आपण, तर अभक्ष्य तरी त्याग करायला पाहिजे. अभक्ष्याचं सेवन करणार तर कुठला जीव निरोगी होणार, म्हणजे तुम्हाला निरोगी व्हायचं म्हणून तुम्ही अभक्ष्य खाताय, कधी निरोगी होणार, कारण ते बॅक्टेरिया शत्रू होणार, परत येणार शरीरामध्ये, पुन्हा त्रास देणार, तर पुन्हा तुम्हाला तशीच उदय भोगावे लागणार. म्हणून ॲक्च्युली तुम्ही अँटीबायोटिक खाता म्हणजे काय खाता हो, मग म्हणजे ते खातो आणि आपण आपल्या शरीरातल्या जीवांना मारतोच नाही एका अपेक्षेने. त्यामुळं ठीक आहे, जे शक्य आहे ते करा, अशक्य आहे ते करायला पाहिजे, अशी श्रद्धा करायला पाहिजे. हे करायला नकोय, आपल्याला करावं लागतंय असं काय म्हणते ते अपोलो गाईज काय म्हणायचं, असं एक अंतरंगामध्ये तसे भाव असायला पाहिजेत की असं मला करायला नकोय पण करावं लागतंय. म्हणजे आता झाड पण एक जीव आहे, मग त्याचं फ्रूट्स कसं काढायचं आणि खायचं, त्याला पण मारल्यासारखं म्हणाल तर करावं लागतंय आपल्याला, या शरीरासाठी काहीतरी घालावं लागतंय, खाऊ म्हणून खातो. मग तसं माताजी काय करतात, त्यांना पण खातो तर आपण भक्ष्य खातोय, पण ते झाडाचं जे काढलं भाजी खातो, फळं खातो, मग ते त्याच्यासाठी पश्चाताप प्रतिक्रमण करतो आपण की त्या जीवांना मारलं तोडलं कोणी लोकांनी तर ते पण माझे दोष मिथ्या होत, म्हणजे चुकीचे आहेत, ते दोष व्हायला नकोत, पण नाईलाज म्हणून खावं लागतंय. पण जे
इतर जीवांना त्रास होऊन, अनेक जीवांची हिंसा होऊन असं काय खावं लागलं तर ते नियमाने त्याज्य आहे, ते अभक्ष्य आहे, ते खायला नको. म्हणजे सगळ्यात मोठं दोष सांगितलं माताजींनी काय, जर अभक्ष्य सेवन करणारा त्याच्यामध्ये आनंद मानत असेल ना, त्याच्या इष्ट व्यक्तीचा वियोग होतो. कोण आहे इष्ट आपल्याला घरात? पती पत्नींचा वियोग होईल, मुलांचा वियोग होईल, म्हणजे अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात ते मेले असं होईल. त्यामुळं आपल्याला नको असतो वियोग. आणि मग आपण जर असं दुसऱ्यांचा वियोग केला, कोणी त्या कोंबडी बकरी अशा जीवांना मारतात, तर ते त्यांच्या आईवडिलांपासून तोडलं, त्याचा उदय आपल्याला येणार आणि आपल्या इष्टांचा वियोग होतो. म्हणून सांगितलं असं अभक्ष्य सेवन करणं योग्य नाही. हे सगळं तुम्ही लिहून ठेवायचं आणि सांगायचं सगळ्या पेशंटना. म्हणजे आपल्याला आपण सुखी ठेवायचा प्रयत्न करतो, तसंच सगळे जीवसुद्धा सुखी राहण्याचा ठेवायचा इतरांना प्रयत्न करतात, आपल्या कुटुंबियांना. मग त्यासाठी एक बहिणीच्या मुलांनी गोष्ट सांगितली होती छोट्या, त्याच्या शाळेत सांगितलेली म्हणे. तर ती एक गाय असती बरं का, आणि ती चरायला गेलेली असती जंगलात. आजींना ऐकू येते ना का जवळ यायचं आहे? येत आहे ना? तर ती चरायला गेलेली असती जंगलात काका, आणि सगळेजण अनेक गायी असतात बरोबर, पण ती चरत चरत काय झालं, एकटी पडली आणि लांब गेली. आणि नेमकं त्या जंगलात होता सिंह, वाघ का सिंह काहीतरी. आणि तो त्यांनी बघितलं त्या गाईला, ती एकटी आहे म्हणल्यावर, आणि बाकीचे सगळे निघून गेले होते आणि तिला भनक नाही लागली की आपल्या मागं वाघ सिंह काय आहे म्हणून. आणि ती आपलं खाण्यामध्ये मस्त होती, आणि तो आला आणि त्यांनी आता झडप घालणार, तेवढ्यात ती म्हणाली काय, थांब. ती गाय म्हणाली, आता त्या मुलांनी सांगितली बरं का गोष्ट, तिचं नाव पण छान होतं. काय नाव होतं तिचं? बरं नाश्ता लक्षात नाही आता, त्यांनी सगळे नावं बिव लक्षात ठेवून सांगितली बरं का मला. तर ती गाय म्हणाली, थांब, मला नको खाऊस. मग तो म्हणाला, नाही मला भूक लागली आहे, मला खावंच लागणार आहे, मी काय करू म्हटला, भक्ष्य नाही आहे माझ्याजवळ काय. मग ती म्हणती, माझी विनंती आहे म्हणती की तू मला मारू नकोस. का म्हटलं तर कालच मला पिल्लू झालंय आणि ते घरी माझं वाट बघतंय, मला त्याच्याकडं जायचंय, मला त्याला दूध पाजवायचंय, म्हणून मी इथं खायला जेवायला आली होती म्हणून. मग तो म्हणतो, मी पण उपाशी आहे, मला पण पोट भरायचंय, मग मी काय करू. मग ती गाय म्हणते की मी आश्वासन देते, मी माझ्या बाळाला दूध पाजवते आणि परत येते, मग तुला काय करायचंय ते कर. आणि असं म्हटल्यावर आता सोडताय का नाही वाघ? पोरांची स्टोरी आहे हो म्हणा. तर ते वाघाने सांगितलं, कशावर न विश्वास ठेवू मी. ती म्हणती की मी माझ्या बाळाचं वास्ता देऊन सांगते की मी परत येते. आणि ती बरं म्हणला, मी इथंच थांबणार आहे, तू नाही आली तर मी उपाशी पडून मरेन, बघ तुझ्यावर आहे आता. मग ती म्हणाली, नाही मी माझ्या पिल्लाला दूध पाजवणार आणि येणार. आणि ती गेली, घरी गेली आणि तिने काय केलं, त्या बाळाच्या जवळ गेल्यावर तिचा चेहरा पडला होता ना, मग त्या बाळाने विचारलं वासराने, काय झालंय तुला असं का आज. मग ती सांगती सगळं काय झालेलं आहे ते. म्हणती मी त्या वाघाला सांगून आली आहे की मी परत येणार आहे आणि मग तो मला खाऊन टाकेल, मी काय परत येऊ शकणार नाही आहे. मग ते वासरू रडायला लागलं, म्हणलं मी काल तर जन्मलोय आणि तू मला का सोडून चाललीस, मला सोडून जाऊ नकोस. मग ती म्हणती, नाही, मला दिलेल्या वचनाला पाळायला पाहिजे, मी त्याला सांगून आली आहे, तर त्यांनी विश्वासाने मला सोडले, जर तिथंच खाऊन टाकलं असतं तर तुझ्याकडे तर मी आलेच नसते सांगायला. पण आता तुझी मनाची तयारी कर, तुला एकट्याला जगायचंय, काय स्ट्रगल करायचंय तुला लाईफमध्ये, त्यामुळं तू आता स्वाधीन हो, असं तिने सांगितलं त्या वासराला. आणि ते वासरू रडायला लागलं, ते काय सोडेना. तरी पण आता संध्याकाळ झाली आणि ती गाय निघाली कुठं, मरायला. त्या वाघाकडे निघाली आणि त्या वाघाच्या समोर जाऊन उभारती खरोखर आणि वाघाला सांगती की तुला काय करायचंय ते कर, मी हजर आहे. मग ते वाघ म्हणतं की तू खरंच गेली आणि खरंच आलीस का. तिने सांगितलं, हो, माझं वासरू वाट बघत होतं, मला जावंच लागणार होतं. मग तुझ्या वासराने सोडलं का तुला. ती म्हणती, नाही, त्याची तरी इच्छा नव्हती, पण तुम्हाला वचन दिलं म्हणल्यावर मी माझ्या वचनाला पाळणारच होते, म्हणून मी इथं आले. काय झालं,
वाघ दयाळू होता. वाघाला दया आली आणि म्हणला की असं कुठल्या पिल्लाला तोडून मी जर तुला खाल्लं तर मला किती पाप लागेल. आणि त्यावेळेस ते वाघ तिला मारलं नाही, गेले. का गेलं ते, म्हणजे का जगली ती, का तिला आयुष्य मिळालं. तिने विचार केला काय की याचं तरी अन्न तोडणार, नाही तर त्याचं तरी तोडणार. आणि जर आता पिल्लाकडं नाही जायला दिलं असतं त्यांनी तर त्याची पण तेवढीच हेल्प होती ना, त्या वाघाची पण. त्यामुळं त्यांनी तिच्याबरोबर चांगलं वागला तर ती पण आपल्या वचनाला तिने जागलं आणि ती परत आली त्याच्याजवळ. पण वाघाने सांगितलं की मला असं कोणाला मारून जगायचं नाही. म्हणून सांगतायत की आपल्याला आपलं सुख आपल्यात मिळणार आहे. बाहेर त्या गोष्टींचं सेवन केलं नाही केलं म्हणून आपण जगणार आहे आणि सुखी राहणार आहे असं नाही. म्हणून कुठल्याही जीवाला आपल्या निमित्तात त्रास होऊ नये, त्यांचा घात होऊ नये ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपल्यामुळे त्यांचा घात झाला तर नियमाने आपला पण घात तसाच होणार. कोणीतरी येणार आणि एका प्रवचनमध्ये सांगितलं होतं एका पंडितांनी की अचानक तुम्ही गेला बाजारामध्ये, समजा काय कारण नव्हतं, काय नव्हतं, कुठं गेला, दिल्लीला नाही जाऊ दे, जळगावला गेला बाजारात. आणि गेल्यावर तिथं अचानक अतिरेकी आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला आणि तुम्हालाच गोळी लागली. कसं काय, तुम्हाला ते कोण अतिरेकी आहे माहीत नाही, त्यांनी का बरं मारतोय माहीत नाही, तुमचं त्याचं काही रिलेशन नाही आहे, पण तुम्हालाच गोळी मारली. का हो, असं म्हणतो की अचानक मारली, उगीच मारली, असं कधीही नसतं. त्याची गोळी तुम्हालाच लागायची होती म्हटल्यावर तुम्ही तिथं ओढला गेलात. म्हणजे काय ना काय पूर्वीचं असं कृत्य असतं की आपल्या निमित्तात त्या जीवांची हिंसा झालेली असते, घात झालेला असतो, म्हणून ते आपल्याला मारणार. आणि आपण जर कोणाचा घात केला नाहीये, हिंसा केली नाहीये, तर असं चुकून लागता लागता गेली गोळी, काय झालं, कोण वाचवलं, आपल्याच परिणामांनी आपलं रक्षण असतं आणि आपल्याच परिणामांनी घात असतो. म्हणून आपल्याकडून कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये ह्याच्यासाठी आपलं काय म्हणायचं, आपली तशी जागरूकता असावी. कोणी आपल्याकडून मारला जाऊ नये, कोणाचं नाश होऊ नये. तर असंच एक साधू असतात आणि ते गेले जंगलात राहत असतात आणि भिक्षा मागायला म्हणून गावात जाऊन येऊन पुन्हा कुटियामध्ये राहत असतात, आपली आपली साधना करत असतात. आणि एक दिवस ते चालले होते कुठं, गावात मागायला चालले होते शिदा जेवण त्यांचं. आणि जाताना रस्त्यात त्यांना काय दिसलं की एक मांजर एका उंदराला पकडत असते. ते पळत असतं उंदीर, काय म्हणायचं, जीवाचं रान कडून पळत असतं इतकं की माझं जीव वाचावं. पण ह्यांनी बघितलं साधूंनी आणि सांगितलं की त्या मांजराला अडवायला गेले, त्याला मारू नये म्हणून. असं अडवणार तेवढ्यात त्यांनी झडप घातली आणि त्याला तोंडात पकडलं. त्या उंदराला पकडल्यावर साधू जवळ आले आणि त्याला सोडवलं. म्हणले तू त्याला मारू नकोस, खाऊ नकोस. का, कारण त्याला त्याचं जीव प्रिय आहे, तू त्याला का मारतोयस, नको मारू. मग ते मांजर म्हणतं 3 दिवसापासून मी उपाशी आहे, मला काहीच मिळालं नाही खायला आणि मी अस्वस्थ झालोय, मी जर आत्ता काय नाही खाल्लं तर मरून जाईन मी, मग मला जेवण करू दे, माझं खाऊ देत. मग तो म्हणतो की साधू तू जर त्याला मारलं तर तो पण मरणार आहे, मग तो मरून तुझं पोट भरण्यामध्ये किती पॉईंट आहे, किती सुख आहे तुला त्याच्यातून. म्हणलं मग मी कसं जगू. मग त्या साधूंनी सांगितलं की मी भिक्षा मागून आणतो आणि तुमच्या दोघांना पण देतो, पण तू त्याला मारू नकोस. मग ते मांजर ठीक आहे म्हणलं, मला खूप भूक लागली आहे, जर मला आत्ता भक्ष्य नाही मिळालं, मला खायला नाही मिळालं तर मी मरून जाईल. म्हटल्यावर तो म्हटला साधू की मी तुला जेवायला देईन, पण मी येईसपर्यंत दोघं जण एकमेकांना मारायचं नाही किंवा काय दोघं कुठं जाऊ नका, तू त्याला स्पर्श करायचं नाही, मारायचं नाही. दोघांनी कबूल केलं बरं का. कोण, तुम्ही सगळे. कोण कबूल केलं, त्या मांजराने सांगितलं की मी त्या उंदराला मारणार नाही. आणि उंदीर तर ॲक्च्युली ते काय म्हणायचं, दात पकडली गेल्यामुळे इंज्युअर्ड झालं होतं, ते पडलंच होतं निश्चित. ते गेले साधू आणि कोइन्सिडेंटली आज असं झालं की दिवसभर फिरले पण त्यांना आज शिदाच मिळालं नाही, जेवायला न स्वतःसाठी न त्या दोघांसाठी. आणि ते दिवसभर फिरून फिरून परत आले आणि हातामध्ये त्यांच्या काहीच नव्हतं. आणि त्यांनी येऊन बघितलं तर दोघं पण मेली होती. काय करायचं, कोणामुळं मेली. म्हणजे मांजराला भुकेने मारलं, म्हणजे त्याला भूक लागली होती आणि तो ते सहन नाही करू शकला, त्यांनी मेला.
आणि उंदराला त्यांनी दातात पकडल्यामुळं ते ऑलरेडी जखमी झालं होतं, ते मेलं. आता साधू विचार करतो की मी पुण्य केलं का पाप केलं. काय केलं सांग, काय केलं सांग काका. पुण्य केलं ना. म्हणजे साधूंचे भाव होते की कोणाचं जीव हिंसा करणं योग्य नाही आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या परीने सांगितलं होतं की तुला जेवायला मी देणार आहे, नाही असं नाही. आणि त्यांनी पुरुषार्थ पण केला. मिळाला नाही ही त्यांची योग्यता. म्हणजे त्यांना आज भोजन मिळणार नव्हतं, त्यांचं आयु तेव्हा संपणार होतं, हे सगळं कोइन्सिडेंटली मिळालं आणि त्याच्यामध्ये फक्त हे कारण ठरले. पण तरी सुद्धा त्या साधूंनी विचार केला की माझ्याकडून पुण्य झालं का पाप झालं, असं तुमच्यावर प्रसंग आला, तुम्ही काय करणार, काय करणार काका. दोघांना उचलून घरी घेऊन जाणार, खाऊ घालणार, काय करणार आपण. म्हणजे आपल्या परीने आपण कुठल्या जीवाचा घात होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करणार. कोणी भक्ष खाऊ शकते तर अभक्ष खायला नको ह्याच्यासाठी आपण प्रेरणा करणार. म्हणून आपल्या समान सगळे जीव आहेत ह्याची भावभासना झाली तर कोणाचा आपल्याकडून त्रास दिला जाणार नाही कोणाला. म्हणून सांगितलं आपण काय करा, जीव आहे असं जाणा तर आपल्याला आनंद आहे. हो. ध्यान सांगते आजी, 2 मिनिटं विचार करायचं तसं. जाणा, हातावर हात ठेवा, डोळे अलगद बंद करा, ताट बसा. जाणा, शरीरापासून भिन्न हा मी चेतन आत्मा आहे. पहा, या आत्म्याचा खाणे हा स्वभाव नाहीच. आत्मा खाणारा नाही, जाणणारा आहे. या जगामध्ये या जीवाचा कोणीही नाहीच. सर्व सगळे संबंधी काही क्षणासाठी सोबती आहेत, त्यांचा माझा काहीही संबंध नाहीच. ते सुद्धा स्वतंत्र जीव आहेत, हा मी सुद्धा स्वतंत्र आहे. जीव हिंसा करणे हे माझे परिणाम, हा माझा स्वभाव नाहीच. माझे सुख माझ्यामध्ये आहे, हिंसेमध्ये नाहीच. मी सुखीच आहे, अनुभवा. परमेश्वर स्वरूपोऽहम्, परमदेव स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो